हॅलो फ्रेंड्स, हा आहे दिवाळीच्या अर्ध्या दिवसाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ टाकायला खूपच लेट झालेला आहे. याचं कारण तुम्हाला पुढच्या दोन व्हिडिओमध्ये कळूनच जाईल का लेट झालं. इथं मी कारंज्यासाठी पीठ मळायला घेतलं आणि इथं सारण पण बनवून घेत आहे. कारण की मला आजच सर्व काही फराळाचं बनवून घेतलं होतं. मी सकाळी 11:30ला लागले होते कामाला. इथं लगेच कारंज्या बनवून घेतलं, कारण की मला जास्त काही बनवायचं होतं, थोडंच बनवायचं होतं. कारण की मला चौकून फराळाचं होतं. माझी सासूबाई पण देतात, नणंदबाई नणंदबाई पण देतात आणि थोडंफार माझी आई पण देते. त्याच्यामुळे मी इथं फक्त घरी नाही म्हणून गरम गरम खाण्यासाठी मी इथं फराळाचं करत होते. इथं मी कारंज्या लाटून घेतल्या. तेवढ्यात माझी मुलगी आली. माझी मुलगी म्हटली, मम्मी मी लाटून देते, तू सारण भर आणि तळून घे. मी इथं सारण भरलं आणि सर्व पोळ्या मी तळून घेतल्या व्यवस्थित छानपैकी. नंतर मी लगेच भाकरवडीच्या तयारीला लागले. भाकरवडी पण इथं मी करून घेतली होती. नंतर भाकरवडी आणि शेवाचं पीठ मी सोबतच सोबतच करून घेतलं होतं. लगेच मी इथं भाकरवडी पण करून घेतली आणि लगेच चिवडा पण करत होते. शेव पण खूप छान झाली होती. चिवडा आता काही करणं झालंच नाही. चिवडा मी माझ्या नंदाकडूनच आणला शिल्लकच. चिवडाचा काहीच करणं झाला नाही. मी तर शेवच बनवून घेतलं आहे शिल्लक. नंतर मी चकलीचं पीठ आणलं होतं बाहेरूनच, कारण की वेळ खूपच कमी होता माझ्याकडं. माझ्या मुलांची शाळा असल्यामुळे मला दिवाळीच्या आदल्या दिवशी आले होते मी इकडं. मग त्याच्यामुळे मला फळाचं पण करायचं होतं थोडंसंच घरच्या घरी. त्याच्यामुळे मी आयतं भाजणीचंच पीठ आणलं होतं. मी तर त्या आयत्या भाजणीच्या पिठाच्या कारंज्या करते. त्या पण खूप छान लागतात, कुरकुरीत लागते एकदम मस्तपैकी. छान फक्त मळावरती आहे छानपैकी आणि करावरती आहे. आपण जसं केलं तसं ते छान होता. मी तर छानपैकी त्याला मळून घेतलं आणि व्यवस्थित मग लगेच चकल्या करायला घेतल्या. खूप छान झाल्या होत्या. खूप मस्त कुरकुरीत लागत होत्या. गरम गरम मुलांनी पण खाल्ल्या. सगळं खाल्लं होतं मुलांनी थोडं गरम गरम. त्यांना पण आवडलं, कारण की मुलं अशा वेळेस गरम गरम वास आले की तेव्हाच खातात. नंतर त्यांना नाही किती बी बळजबरी करा खायला नाही खात ते. किती पण आपण म्हणा रे खा रे फळाचं बिलकुल नंतर थंड झाले की त्याला कोण तोंड लावत नाही. ते तसंच पडतं. मग इथं गरम गरम चकल्या काढून घेतल्या. आम्हाला बाहेर पण जायचं शॉपिंगसाठी. माझी शॉपिंग झाली होती पण त्या तिघांची बाकी होती. म्हणून मी तर पटापटा आवरून घेत होते. सगळं पटापटा 6 वाजेपर्यंत कसं आवरलं आणि इथं आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेरचे व्हिडिओ काही घेऊ शकले नाही मी, कारण की आम्ही चौघं एका गाडीवर असल्यामुळे मोबाईल काही व्यवस्थित पकडला जात नाही, व्हिडिओ काही घेतला जात नाही मोटरसायकलवरती. नंतर आम्ही बाहेरून आलो, स्वयंपाक पाणी केला, जेवण वगैरे झाली आणि लगेच लागले होते गुलाबजामुनच्या तयारीला. यांना जायचं होतं खाली लायटिंग लावण्यासाठी बिल्डिंगच्या. तेव्हा ते म्हणले चहा ठेव, मला यांना चहा ठेवली एका साईडला. चहा ठेवली, दूध गरम करायला ठेवलं. मुलं पण झोपायची दूध पिताना दूध ठेवलं आणि चहा पण ठेवून घेतली. त्याला चहा दिली. लगेच गुलाबजामुन करायला घेतले. पाक तर मी जायच्या आधीच करून घेतला, कारण की मी लगेच गरम गरम पाकामध्ये गुलाबजामुन कधीच टाकत नाही. थंड्या पाकामध्ये गुलाबजामुन टाकते, कारण की ते फुटत पण नाही, नशी व्यवस्थित राहतात, गोलच्या गोल राहतात. अशी विरघळत नाही पाकामध्ये. गरम पाकामध्ये टाकल्यावर लगेच विरघळून जातात. लगेच त्यामध्ये पाक टाकून घेतलं आणि माझे गुलाबजामुन झाले. ते तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. बाय.